पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भाऊजी अहो वहिनी काय म्हणता या की. अहो तुमच्याशीच बोलायला आले. बर बसा. अहो नाही राहू देत. थांबा एक मिनिट. हे बसा 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 बसा. काय म्हणता. अहो काही नाही, काल तुम्ही गेल्यावर घरात काय झालं ते तुमच्या कानावर घालावं म्हटलं. काय झालं. सरकारांनी सगळ्यांना बोलवून घेतलं होतं आणि कामाच्या वाटण्या करून दिल्या. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. घराची शिस्त म्हणजे शिस्त असली पाहिजेत. रात्री जेवणाच्या वेळी सगळे एकत्र असले पाहिजेत. स्वप्नील सर, हा रोज भाजी तुम्हीच आणायची. हो सरकार. रात्रीच्या जेवणात ताटात मला भाजी पाहिजे म्हणजे पाहिजे. स्वयंपाकाचं पियू आणि रुपाली तुम्ही बघायचं, कळलं का. आणि घर खर्चाचे पैसे इथनं पुढे मी रुक्मिणीकडे देत जाईन. रुक्मिणी, इथनं पुढे तू बघत जा. सरकार पण हे सगळं मी बघत होते ना आधी. मग आता काय तू दिल्लीहून बघणार का सगळं. मावशी तुम्ही असं का बोलताय मला. काय खोटं बोलती ग ती. आता तू जाशील की तोंडवर करून. होय पण मला कोण का नाही बोललं काय. हा, आप्पीला पण निघायचं होतं ना. जाताना काही वाद नकोत म्हणून तिने काही सांगितलं नसेल. पण किती चुकीचं आहे वहिनी. तेच ना, मला पण राहून राहून असंच वाटतंय बघा. म्हणून म्हटलं निदान तुमच्याशी तरी बोलावं. घरच्यांचं ना काय करावं मला कळतच नाही कधी कधी. तुम्हाला एक सांगू का भाऊजी, खरी अडचण तर ना ती मनी मावशी आहे. तीच घरात बसून काहीतरी कुरघोड्या करत असते बघा. हा पण आपल्या घरच्या लोकांना कळायला नको काय हे. मला फक्त आप्पीचं वाईट वाटतं. तिने एवढ्या कष्टानं सगळं मिळवलंय आणि हे सगळं असंच जाऊ नये असं वाटतं. नाही वहिनी तुम्ही नका काळजी करू, होईल काहीतरी. भाऊजी, मी ना माझ्या अनुभवावरून सांगते, किती चांगलं काम चाललं होतं माझं. बसले ना आज घरात. बरं शपथ सांगते तुम्हाला, मला असं वाटलं की ठीक आहे आपलं जाऊ देत. आप्पी करते ना, तिला करू देत. आपण तिचा घरातला लोड कमी करूयात. मला कळतंय वहिनी तुम्हाला काय म्हणायचंय. भाऊजी, आप्पी ना खूप इमोशनल आहे. अहो, ती बारीक बारीक गोष्टी सुद्धा खूप मनाला लावून घेते. घरच्यांचं काय करायचं ना मला तेच कळत नाही वहिनी. आता तुमच्या समोर घरच्यांची किती वेळा भांडलोय मी, पण हे यांचं हेकाच सोडायला तयार नाहीत. या सगळ्यात ना आप्पीचं नुकसान होणं एवढंच वाटतं. नाही बरोबर आहे तुमचं वहिनी, मला पटतंय वहिनी तुमचं. पण हे बघा ना, आता इलेक्शनच्या वेळी काय झालं. काम काढून घ्यायचं होतं, प्रचाराला घेऊन जायचं होतं ना. नीट बोलले, कौतुक केलं, सगळं केलं. प्रचार झाला, काम झालं ना, परत आहे तेच. हे रे माझ्या मागले. मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही सरकारांशी बोलून बघता का एकदा. काय होणार नाही त्यांच्याशी बोलून. यावेळी ना एक घाव दोन तुकडे होणार आहेत. नाही नाही, तुम्ही असं टोकाचा विचार करू नका. कधी कधी ना मलाच फार वाईट वाटतं. म्हणजे बघा ना, मला हे घर, या घरातली माणसं सगळं माहित होतं तरी भाऊजी फक्त तुमच्याकडे बघून मी तिला लग्न कर म्हटलं होतं. हा वहिनी मला कळतंय सगळं तुम्हाला काय म्हणायचं. आप्पी यायच्यात यातनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. बघू, काढू काहीतरी मार्ग आपण. बर, चालू दे तुमची कामं, मी निघते. आणि भाऊजी, फार हलकं वाटलं तुमच्याशी बोलून. नाही बरं झालं बोलला तुम्ही ते. मी येतो ना, सोडतो तुम्हाला. नाही नाही, मी जाते की. बरं ठीक आहे. चला. हां इकडे कशाला आणलंय. काय जागा बेगा घ्यायचा विचार आहे का. पण चांगली जागा आहे. बघू जरा पाणी दे इकडे. तुझ्या काय झालं. पाणी मागितलं तुला मी. सरकार तुम्ही सगळ्यांच्या समोर नव्हतं बोलायला पाहिजे मला. अरे सुजय, मी रागात होतो त्यावेळी. तू कशामध्ये बोललास. राग बरा माझ्यावरच निघतो तुमचा.
ती आपली नेहमी तिच्या मनासारखं करती. तिला काहीच बोलत नाही तुम्ही. अरे अकलीचा भाग आहे का तुला? आजवर तिलाच तर बोलत आलोय ना. काय नाही एवढी घरची सून घर सोडून चालली, काय बोलला तुम्ही? आणि मला सांगा, आई कधी घराबाहेर पडलेली मला आठवत नाही. म्हणायचं ना तिला, जाती तर जा निघून. सुजा, तू म्हणतो तसं तसंच करायचंय मला. हा, तसंच करायचंय. कधीतरी ऐका माझा. त्या अर्जान विनायक काकाला मला लात मारून हाकलून द्यायचंय. माझा सक्का भाऊ आहे त्यो. सक्का भाऊ? तुमची बाजू घेतली त्यांनी कधी? कायम आप्पीची बाजू घेता आलाय त्यो. ते काय का असं ना, सरकार जेवढं तुमचं आहे ना, तेवढं माझं बी घर येते. आणि मला माझ्या घरात ती नकोय म्हणजे नकोय. तुम्ही पोचला असेल, मी नाही पोचणार. पोचलं? हा, पोचलं. अर्जमच कमावतो की. सरकार तुम्ही ऐकत का नाही माझं? मला माझ्या घरात ती नकोय म्हणजे नकोय. ते माझं घर आहे आणि माझा भाऊ आणि पुतण्या कुठंच जाणार नाही. वा, मग ती आप्पी बी कुठं जाणार नाही? कळत कसं नाही? ती पोरगी कलेक्टर झाली. अरे अख्खं गाव खुळय तिच्यासाठी. विचार का करत नाही? अरे गावाच्या विरोधात जाऊन तुम्ही काही करायला लागला तर ज्या गावानं तुम्हाला निवडून दिलं ना, तेच गाव तुमच्या बुडाखालची खुर्ची काढून घेईल. आणि तुमच्या या जिंकण्यात तिचा सुद्धा मोराचा वाटा हे विसरू नका. विसरलो मी, सगळं विसरलो. तिला पाहिलं ना, असं डोक्यात तिडीक जाती माझ्या. असं तोंडातून रक्त येतो, थोबडं वाटतं मला. डोसकं ठिकाण आहे का तुझं? माझं आहे, तुमचं नाहीये. सरकार आजवर सगळं तुमचं ऐकत आलोय मी. सुजा बस, सुजा बसला. सुजा उठ, सुजा उठला. सुजानी म्हटलं ती सगळं ऐकलंय. सुजा आमदार हो, सुजा आमदार झाला. सरकार एवढं तरी ऐका माझं. अरे मला बी राग लय येतो त्यांचा, लय राग येतो. पण असं नाही, त्यांना छळून छळून मारलं पाहिजे. ते मला काय माहित नाही. त्यांना मला घराच्या बाहेर काढायचंय. मला सांगा, तुम्ही ऐकणार का नाही माझं? तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का आप्पी अर्जुन? अरे तुझ्या काय विचारतोयस? अरे तूच महत्वाचा आहेस ना. मीच ना? मग हाकला त्यांना, आत्ताच्या आत्ता हाकला. सुजा, मी आता नाही करू शकत तसं. मग कसल्या सरकार तुम्ही? अहो काय उपयोग आहे तुमचा? सुजा, तोंड सांभाळून बोलायचं. वरून मलाच म्हणा, तोंड सांभाळून बोल. सरकार म्हण. अहो बांगडा घातलेल्या 23 वर्षाच्या पुरीला घाबरताय तुम्ही, आणि सरकार म्हण. सुजा, एकदा खपून घेतलंय, पुन्हा नाही. सरकार आता लय झालंय बर का. गुपचूप गाडीत येऊन बसा. हो साहेब, तुम्ही कशाला आला? मी आलो असतो की. डोक्याला शॉर्ट झालाय माझ्या चिंचुकी. साहेब, ही बघा, डोळ्याला कसं एकदम गारगार वाटतंय. याचा काय उपयोग नाही चिंचुकी. काय झालं साहेब? तू ठेव, त्यात ठेव, पहिलं सांगतो तुला. काय झालं साहेब? घरचे वाद संपत नाहीत रे चिंचुकी. अहो पण काय झालं ती तरी सांगा. काय नाही, जाऊ दे, सोड. अहो साहेब, मला मित्र म्हणावता आणि सांगत नाही वे. डोकं शांत होईल साहेब, सांगा. काय बोलून होणार रे, जे व्हायचं तेच होतंय. अहो पण साहेब, नेमकं काय झालं ती तरी सांगा. काल सरकारने सगळ्या घरातल्यांना बोलून घेतलं एकत्र आणि प्रत्येकाला कामं वाटून दिली. आप्पीला काहीच सांगितलं नाही. ही बेस्टच आहे की. मुद्दाम गेले त्यांनी. त्यांना हे दाखवायचं होतं की तू परकी आहेस, घरातली नाहीस. अहो साहेब,
एवढीशा गोष्टीवर डिस्टर्ब होत आहे वे अहो ही काय तुम्हाला नवीन आहे वे अरे नवीन नाही पण रोजचं आहे ना आता हे. तुला सांगतो चिंचुके, रोज कामावणी घरी गेलं ना काय ना काहीतरी खुसपट यांनी काढलेलंच असतंय. मग साहेब काय करायचं म्हणताय तुम्ही? काय करणार चिंचुके, वैताग आला सगळं ना सोडून द्यावंसं वाटतंय मला. अहो साहेब ही आयडिया बेस्टच आहे. अहो आजकाल कोण राहतं एकत्र? आता बघा आम्ही गावाकडे भाऊ एकत्र आलो बसलो म्हणलं वाटून घेऊया, दररोजची कचकच नको. आता कसं सणासुदीला पोरं बाळा येतात एकत्र खातो पितो मस्तपैकी एन्जॉय करतो आणि आपापल्या वाटाला निघून जातो. वाटण्या आणि सरकार. तर माझा बाप आयुष्यभर राबला त्या शेतात, पण कधी एका शब्दाने म्हणले नाही विनया की बाबा थोडंसं शेत घे तुझ्या नावावर करून. नाही दानत झाली कधी. मी काय म्हणतो साहेब, सरकारांचा नेमका मुद्दा काय? तेच कळत नाही. आणि ते सुजय त्याच्याशी काय बोलणार त्याची अर्थच नाही. त्याला बोललेलं निम्म कळत बी नाही. साहेब राग येणार नसेल तर बोलू का एक? तुम्ही येणार रिटून वाटण्या मागा आणि व्हा वेगळं. कादमांना नाही ना पटणार ते. माणूस वेगळा आहे रे तो चिंचुके. लहानपणापासून एकत्र राहिलेत ना. आमचं कदम पण ना नको तिथं इमोशनल होतात. साहेब हा विषय आहे ना विनूबाबांपाशी काढूच नका. आणि तुमच्या संघ आणि वहिनीं संघ कसं वागतात ही विनूबाबांना माहितीच की. हा पण त्यामुळं घर नाही ना सोडवत त्यांना. ह्यो लय गुत्ताच आहे राव. साहेब कसं सोडवायचं काहीच कळलं नाही राव. सरकारांनी करून ठेवला हा सगळा गुत्ता. आधी आत्याची वाट लावली, आता आप्पीच्या मागे लागल्यात. आणि कदमांना काय म्हणले माहितीये का? विनया मला तुझी दया येते दया. काय? हो त्या दिवशी 4 चौकात म्हणले विनया तुझी दया येते, या वयात तुझ्या बरोबर कोण नाही तुझं आपलं. असं बोलतात का? हे सरकारचं काका नसते ना माझे. तुला सांगतो आयुष्य. अहो साहेब तुम्ही जरा थंड घ्या. अरे काय थंड घे, आजपर्यंत थंड घेऊन काय झालं? तुला सांगतो चिंचुके, हे घर जर माझ्या बापाच्या हातात असतं ना लय सुखाने नांदलं असतं. लय 4 पैसे घरात कमी आले असते पण प्रत्येकाने सुखाचा घास खाल्ला असता. गोकुळ म्हणून नांदलं असतं गोकुळ. बरोबर आहे पण साहेब आता काय करायचं ठरवलंय? काहीतरी जुगाड मारायला लागणार आहे. कसं ते नाही माझ्या डोक्यात येत आता. बघू चल चल चहा पिऊ चल बस. या छोटे सरकार बसा की. काय म्हटलं म्हणते? अरे काय करतोय सुजा, सोड की. परत जर हे बोलला ना इतकंच कडीन लक्षात ठेव. अरे काय झालंय काय तुला? मला छोटे सरकार म्हणायचं नाही. मी छोटा बी नाही आणि सरकार बी नाही. आमदार आहे आता मी. हा नीटच बोलायचं माझ्यासोबत. अरे पण तुला सरकार व्हायचं होतं ना. काय गरज नाही सरकार व्हायची. सरकार असेल घरचा, आमदार तालुक्याचा असतो. काय ते सगळं खरं आहे पण आमदाराचं स्वतःच्या घरातच काही चालत नसेल तर काय उपयोग आहे? उचकतो काय मला? तो आधीच उचकलेला आहे. काय झालं? काय नाही. अरे बोल की. काय नाही रे. आता मनात ठेवून काय होणार आहे तेव्हा? बोलून मोकळं हो. बोल काय झालंय? हे तर मी माझ्या बायकोला घरी बसवलंय आणि आप्पी गेली बोंबलत निघून. न्याय तर सगळ्याला सारखाच पाहिजे बघ. तीच तर. मी काय म्हणतो, देते आप्पीला घरात हाकलून. माझ्या हातात गोष्टी असताना बनते केव्हाच हाकलून दिलं असतं. मग कोणाच्या हातात आहे? हा मोठ्या सरकारांच्या. अरे नाही मी आपलं असंच म्हटलं. पण तुला झालंय काय? एवढा का उचकतोय तू आज? त्या आप्पीचं काहीतरी केलं पाहिजे. हा
तिचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. बंट्या, त्यासाठी आधी माझ्या हातात गोष्टी यायला पाहिजेत. अक्का काय झालं माहितीये का, आमची इथे एक बातमी आली ती, एक लय गरीब पोरगा आहे हो, आणि तिथल्या कलेक्टरनं काय केलं माहितीये का, त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलला. अरे दिप्या, मग आपली आप्पी काय तुला कमी वाटली वय? अरे तू अशी एक बातमी ऐकलीस, आप्पीच्या अशा रोज बातम्या येतील रोज. झाली तर हो. झाली तर माझी सुषमे असं काय बोलतीस ग? दिप्या, तू काय निरोप दिलास अर्जुनरावांना? दाजीना म्हणलं चक्कर टाका घराकडे, भेटून जावा. आता जेवून जा म्हणलं तर नाही म्हणले. नाही ग मम्मी, दाजी म्हणलं येईन रात्री, पण जेवायला घरीच जाईन. असू दे, तरी पण सविस्तर बोलू की आपण त्यांच्याशी. बापू येऊ का? अर्जुन बसा. दीपे गार पाण्यात जा मस्त पैकी मडक्यातला. दमलाय वाटतं आज. हा जरा धावपळ चौकीत रोजच आहे. पण मग मस्त पैकी ताट करते, जेवायलाच बसा. नाही मामी जेवायला नको, आता घरी जायला लागेल मला. का आप्पीने आता जेवणार नाही का इथं? असं नाही काय, माझ्या डोक्यात पण नाही ते. पण घरी स्वयंपाक झाला असेल आता, आणि सगळ्यांनी एकत्र जेवायचं असं ठरलंय आता. होय का? हा, सरकारने आदेश काढलाय, रात्रीचं जेवण सगळ्यांनी एकत्रच करायचं. अरे वा, चांगलंय की. पण आता आप्पी नसल ना मग जेवायला? हा, ते आल्यावर करेल आता, एवढं काय तर. तीच तर बोलायचं होतं अर्जुन. आता तिचं पोस्टिंग बाहेर होणार, मग कसं करणार तुम्ही दोघं? बापू, पोस्टिंग कुठं का व्हायना, तिने काम करत राहावं या मताच आहे मी. होय ना? पण घरची काय म्हणतात? आप्पी बोलली मला की घरच्यांचं काय मत आहे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती येतं काय. अर्जुन, पोरीनं एवढं कष्ट केलं. मला कळतंय अक्का, पण आता घरच्यांचं वेगळंच मत आहे, त्यांना नातू पाहिजे आता. अर्जुन, अरे त्यांचं म्हणणं बी चुकीचं नाही ना. दाजी, मी काय म्हणतोय, तुम्ही आणि दीदी एक संग राहा की. अरे दिप्या, तिकडे जाऊन मी काय करणार आहे सांग ना मला. आणि उद्या आप्पीचं पोस्टिंग महाराष्ट्राच्या बाहेर झालं तर आपल्याला बदली मिळणार आहे का? म्हणजे आपलं स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतं ना. म्हणजे काय बी करून तिची साताऱ्यात बदली होणारच नाही का? नाही ना अक्का, मग एवढं कुठं कशा बाय करायला लागला असते. नाही पण बापू, मामी, तुम्ही बिंदास राहा. आप्पीचं पोस्टिंग कुठं जरी आलं ना तरी ती काम करत राहील याची गॅरंटी माझी. नाही, आता घरी गेल्यावर मी सगळ्यांशी तेच बोलणार आहे, तिचं पोस्टिंग कुठं काय उद्या, तिला जाऊ द्या म्हणून. पण घरच्यांची मनं दुखावली जातील ना. मामी, आपण काय मुद्दाम करतोय का? आणि कधी ना कधी हे होईलच की. म्हणजे कदमांच्या घरची पोरगी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडेलच की. आणि त्याची सुरुवात आप्पीपासून झालं तर चांगलंच आहे ना. दाजी, मग कदम काय म्हणतात? नाही, कदम, पिऊ वहिनी, स्वप्नीलता सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की तिने काम करू दे. चला, म्हणजे बाकीच्यांचा पाठिंबा आहे म्हणा की. हा, ते सगळं ठीक आहे, पण सरकारांचा शब्द महत्वाचा. हा, मी बोलणारच आहे त्यांच्याशी. नाही बघा, म्हणजे परत त्याच्यावरनं घरात भांडण नको. नाही नाही नाही, तसं काय होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. मी करतो सगळं व्यवस्थित. आहो दाजी, तुमच्यावर फुल ऑन भरोसा आहे आपला. संपला विषय, होईल सगळं व्यवस्थित, मी करतो. अर्जुन, तुझ्याशी बोलून मनाचा भार हलका झाला बघ आमच्या. बस चला, ये तुम्ही. अहो असं काय, तुम्ही काहीच खाल्लं नाही? अहो मामी जेवायला येतो ना परत, म्हणलं की तुम्हाला. दाजी, कधी येत आहे सांगा. मी काय म्हणतोय, मस्तपैकी मटण करूया आपण. तुला मटण खायचंय? दीपेडॉन, तुम्ही सांगायचं मी यायचं, तुम्ही सांगा कधी येऊ. हा मम्मी, तुला उद्याच मटण आणून देतो काय. बरं चला, ठीक आहे, येतो मी.
तुम्ही पण घ्या जेवून हं? बापू बसा तुम्ही, निघतो मी. अरे नाही येत, चला. अक्का. हो. खरंच बाया सुष्मी, लय भारी जोडी आहे दोघांची, आप्पी आणि अर्जुनची. असा जावई शोधून बी नसता मिळाला तुला. खरं आहे अक्का तुमचं. पण ह्या दोघांना कुणाची दृष्ट नको लागायला.